राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राची 3XO मधला नवीन मॉडेल म्हणजेच की रिव्हेक्स मॉडेल येऊन जाईल. यामध्ये आपल्या रिव्हेक्स मध्ये 4 मॉडेल येऊन जातात. एक आपले येऊन जाते एम, एक येऊन जाते एम ऑप्शनल, त्यावरती आपले 2 येऊन जातात. तर सध्या आपल्या समोर आपल्याला एम ऑप्शनल वेरियंट येऊन जाईल, ज्याची प्राइसिंग तुम्हाला 10,61,100 एक्स-शोरूम आपल्या वाशिममध्ये जाते. पेट्रोल मॉडेल आहे, 1.2 लिटर संग आपल्याला मिळून जाईल मित्रांनो इंजिन हे. बाकी आपण चाबी वगैरे बद्दल बोलूयात. या टाईपची चाबी वगैरे म्हणजे आपल्या गाडीची, ज्यामध्ये तुम्हाला इथं लॉक अनलॉक वगैरे आणि डिक्कीला तुम्ही ना इथून याला ओपन करू शकता. फ्लिप की संग आपल्या चाबी वगैरे जाईल याच्यावरती. चला आपण आता सध्या गाडीच्या व्हिडिओ वगैरे बद्दल बोलूया. गाडीमध्ये तुम्हाला 1.2 लिटर मध्ये एम स्टॅशन TCMP-FI पेट्रोल इंजिन मिळून जाईल मित्रांनो, जी की आपल्याला 1197 सीसी मध्ये इंजिन होऊन जाते. जी की आपल्याला BHP काढून देईल मित्रांनो 110 BHP आणि टॉर्क काढून देते आपल्याला 200 न्यूटन मीटर संघ. म्हणजेच की मित्रांनो, या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त टॉर्क इंजिन वगैरे बघायला गेलं आपण पेट्रोलमध्ये, तर ते आपल्याला फक्त महिंद्रा 3XO आपल्याला मिळून जाते. त्यानंतर मित्रांनो, आपल्या गाडीचं जे टर्निंग वगैरे असते ते आपल्याला 5.3 मीटर मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि जे पेट्रोल टँक वगैरे गाडीचं आपलं ते 45 लिटर मध्ये येऊन जाते. यामध्ये तुम्ही डिझेल किंवा पेट्रोल 2 मॉडेल घेऊ शकता. पण 3XO मध्ये आपल्याला CNG किंवा EV मॉडेल हे मिळत नाही. सांगता येत नाही, 2025 मध्ये पण येऊ शकेल. त्यानंतर मित्रांनो, आपल्या गाडीचं जे मायलेज वगैरे आहे ना, ते तुम्हाला नाही का म्हणजेच की 18-19 जवळपास आपल्याला मिळून जाईल. आणि आपल्या गाडीचं असं डायमेन्शन वगैरे बघायला गेलं मित्रांनो, म्हणजेच की आपल्या गाडीची टोटल लांबी, रुंदी, उंची वगैरे बद्दल आपल्या गाडीत अशी जी टोटल लांबी वगैरे आहे ती आपल्याला 3,990 mm मध्ये मिळून जाईल. आपल्या गाडीची रुंदी मित्रांनो 1,821 mm आणि आपल्या गाडीची जी उंची वगैरे आपल्याला ती 1,647 mm मध्ये आपल्याला मिळून जाईल. आणि मित्रांनो, आपल्या गाडीचं व्हीलबेस वगैरे असते ना, ते आपल्याला मिळून जाईल 2,600 mm मध्ये, जी की आपल्याला समोरच्या टायरापासून तर मागच्या टायरापर्यंत डिस्टन्स येऊन जातो. जे ग्राउंडकेस वगैरे ते आपल्याला मिळून जाईल 201 mm मध्ये. आणि जे बुटफेस वगैरे असते ते आपल्याला मिळून जाईल 364 लिटरमध्ये आपल्याला मिळून जाते मित्रांनो. म्हणजेच की या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त बुटफेस वगैरे पण याच गाडीचं मिळून जाईल. तुमच्यामध्ये किती बुटमध्ये सामान वगैरे टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. 5 जणांची सामान बरोबर ऑप्शन वगैरे येऊन जाते. आणि मित्रांनो, आपल्या गाडीचं जर बघायला गेलं टॉप स्पीड वगैरे तर आपल्याला 175 पर्यंत दिलेली आहे. आणि 10 लाख आणि मित्रांनो, जी प्राइसिंग तुम्हाला ती 8,61,000 आपल्याला एक शोरूम जाते आपल्या वाशिममध्ये. बाकी चला आता याच्या आपण नाही का जरा नॉर्मल फीचर्स वगैरे बद्दल बोलूया. जसं की समोर बघसाल आता इथं आपल्याला नॉर्मल जे हेडलाईट वगैरे याच्यामध्ये आपल्याला DRS आणि इंडिकेटर्स वगैरे आपल्याला दिलेले आहेत. DRS आपल्या प्रॉपर वरती दिलेले आहेत आणि इंडिकेटर्स वगैरे आपल्या खाली दिलेले आहेत. बाकी इथं आपल्याला हॅलोजन प्रोजेक्टर वगैरे दिलेले गाडीमध्ये. नवीन आपल्या ग्रिल वगैरे येऊन जाईल आणि नवीन महिंद्राचा लोगो वगैरे येऊन जाते. खाली याच्यामध्ये आपल्याला जी ग्रिल वगैरे आहे यामध्ये आपल्याला इथं टोचनची जागा वगैरे असते ती आपल्या इथं दिलेली आहे. जर तुमच्या गाडीवर कुठे फसली तुम्ही नाही का आरामात गाडीला बाहेर काढू शकता. त्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला दिलेले आपलं DRS वगैरे इथं दिलेले आहेत मित्रांनो. आणि खालच्या बाजूला आपल्याला येऊन जाते इंडिकेटर्स वगैरे. बाकी आपल्या गाडीमध्ये रेंज सेन्सिंग प्रॉपर आपल्यावरती दिलेले आहेत आणि इंडिकेटर्स वगैरे आपल्याला हे ना का मिररवरती दिलेले आहेत. हे टायर्स वगैरे बघायला गेले तर आपल्याला MRF कंपनीचे टायर येऊन जातात, ज्याची साईज वगैरे मित्रांनो 205 65 R16 इंचचा आपला टायर होऊन जातो, जो की या सेगमेंटमध्ये आपल्याला कोणतीही कंपनी देत नाही. आपल्याला बेसिक मॉडेलमध्ये टॉप एंड मॉडेल का जसं तुम्हाला मिळून जाईल, पण बेसिक मॉडेलमध्ये देत नाही कंपनी. अंडर 4 मीटर मध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे. बाकी समोर आपले डिस्प्ले येऊन जातात, मागं पण डिस्प्ले वगैरे आहे. तर गाडीची ब्रेकिंग वगैरे आपल्याला एकदम चांगली प्रकारे मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो, आपल्या गाडीमध्ये एक निगेटिव्ह पॉईंट मला वाटलेला आहे, जो की हे कीलेस एंट्री वगैरे आपल्या गाडीमध्ये मिळत नाही. पण बाकी आपण गाडीमध्ये बघायला गेलं विंडो वगैरे ते आपल्याला कंट्रोल मिळून जातील, चाइल्ड लॉक सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक याचं कंट्रोल वगैरे मिळून जातील. खालच्या बाजूला आपल्याला जे सीटचे कंट्रोल वगैरे ते मिळून जातील आणि सीटला तुम्ही समोर मग खालच्या बाजूला पुरू शकता. गाडीमध्ये सनरूफ वगैरे आपल्याला प्रॉपर मिळून जाईल. 6 एअरबॅग वगैरे मिळून जातात. तर गाडी सेफ्टीमध्ये आपल्याला काही कमी वगैरे नाहीये. आता आपण नाही का एकदा आतल्या बाजूला बोलूया. एक मिनिट, एकदा चाबी वगैरे लावूया गाडीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या गाडीचं जे मीटर वगैरे आहे ना, या टाईपने आपले मीटर वगैरे होऊन गाडीचं. आणि इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये पण आपल्या महिंद्राचं बॅचिंग वगैरे होऊन जाते. गाडीमध्ये तुम्हाला ॲपल CarPlay आणि Android Auto दोन्ही काम वगैरे करते. बाकी आपल्या गाडीमध्ये जसे टॉप स्पीड वगैरे आपल्याला 220 पर्यंत दिलेली आहे. आणि जे RPM मीटर वगैरे असते ते आपल्याला 8,000 पर्यंत दिलेलं आहे. बाकी इथं आपल्या गाडीचं मायलेज वगैरे आलेलं आहे. त्यानंतर आपल्या गाडीचं जसं सीट वगैरे मी लावलेलं नाही, हेडलाईट वगैरे ऑन, हे सगळं तुम्हाला इथं दिसून जाईल. टेम्परेचर वगैरे या बाजूला आणि गाडीचं जे फ्युलची इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या इथं दिलेली आहे मित्रांनो. महिंद्राचा नवीन लोगो वगैरे आपल्या या बाजूलावरती येऊन जाईल. हेडलाईट कंट्रोल करा आपल्या या बाजूला दिले उजव्या बाजूला आणि या बाजूला आपले वापर कंट्रोल करा.
बाकी इथं आपल्याला व्हॉल्यूम कंट्रोल सारखे फीचर्स वगैरे येऊन जातील मित्रांनो. आणि हे टिल्ड आणि टेलिस्कोपिक आपल्याचं जे स्टेरिंगवर ते मिळून जाईल. बाकी इथं आपल्याला रिएक्शन कंट्रोल वगैरे आणि ॲडजस्टचं बटन वगैरे हे सारखे फीचर्स येऊन जातात. बाकी इथं आपल्याला येऊन जाते स्पीकर वगैरे. जर तुम्ही गेटला नाईट मध्ये ओपन वगैरे केलं तर मागच्या बाजूला कोणतीही गाडीचं लाईट वगैरे पडला ते रिफ्लेक्ट करते. बाकी 2 बॉटल वगैरे इथे ठेवू शकता तुम्ही. जास्त सामान वगैरे तुम्ही इथं बसू शकता असं याच्यामध्ये. बाकी आपल्या गाडीमध्ये आपल्याला 5 स्पीड ट्रान्समिशन वगैरे. बाकी आपल्या गाडीमध्ये 6 स्पीड ट्रान्समिशन वगैरे आपल्या मित्रांनो मिळून जाईल, जे की ऑटोमॅटिक नाहीये. आपल्या गाडीमध्ये आपल्याला 6 स्पीड ट्रान्समिशन, आपल्या गाडीमध्ये आपल्याला 6 स्पीड ट्रान्समिशन होऊन जाईल मित्रांनो. बाकी रिव्हर्स गिअर लावण्यासाठी तुम्हाला या लिव्हरला दाबून असं पुश करावं लागेल. आणि मित्रांनो आपल्या गाडीमध्ये आपल्याला ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो दोन्ही काम करते. खाली एस7 वगैरे दिलेले आहेत. त्या खाली आपल्याला येऊन जाईल पॅसेंजर एअरबॅगचे कंट्रोल वगैरे. इथं आपल्याला दिलेले आहेत जे याचं पार्किंग हिटचं बटन वगैरे असते त्याच्यावर कंट्रोल्स वगैरे. त्यानंतर आपण खाली बघायला गेलं तर एसी कंट्रोल वगैरे आहे. इथं गाडीमध्ये आपल्याला मॅक्स एसी पर्यंत फीचर्स दिलेले आहे. ऑटोमॅटिक एसी आपल्या याच्यात मिळत नाहीये. हँड वगैरे आपल्या इथं दिलेलं आहे. बाकी कप होल्डर इथं 2 दिले आहेत आपल्याला. बघायला गेलं तुम्ही यार्ड प्रकार आपल्या गाडीचा आमरस करून जाईल, जे की स्लायडेबल नाहीये. आणि मित्रांनो आता आपण बोलूया सनरूफ बद्दल. तर हे नाही काय छोटंसं सनरूफ करायला जाईल. बाकी तर तुम्हाला चष्मा ठेवण्यासाठी जागावर दिलेली आहे आणि 2 लाईट वगैरे दिलेले आहेत, जे की आपल्या हॅलोजन लाईट आहेत आपल्या गाडीमध्ये. तिकट फोटोग्राफ तुम्हाला इथं दिलेले आहे. आणि तुम्ही म्हणजे कसं साईडला इकडे मोठं पण करू शकतात. बाकी इथं आपल्याला नॉर्मल मिरर वगैरे, जे की आपल्याला डे नाईट मिरर वगैरे असं म्हणता येईल त्याला. आता आपण बोलूया मागच्या बाजूला एकदा कसा स्पेस वगैरे जाईल. तर मित्रांनो सेकंड मध्ये बघसाल तर सगळ्यात पहिले पॉवर विंडो कंट्रोल इथं दिलेले आहेत आपल्याला. स्पीकर वगैरे इथं आपल्या वरती दिलेले आहेत. गाडीमध्ये 4 स्पीकर आणि 2 ट्युटरचे सिस्टम करून जाते. आता आपण बोलूया आतल्या बाजूला. आतल्या बाजून बघायला गेलं मित्रांनो तो जे स्पेस वगैरे लेग स्पेस असते ते पण चांगला दिलेलं आपल्याला. थाय सपोर्ट वगैरे बघायला गेलं मित्रांनो ते पण चांगलं आहे. बाकी खाली आपल्याला 2 एसी वगैरे दिलेले आहेत गाडीमध्ये. एक ट्रॅफिक चार्जिंग पॉईंट वगैरे आणि खाली आपल्याला 12 वोल्ट चार्जिंग पॉईंट वगैरे पण दिलेले आहे मित्रांनो. बाकी चार्जिंग आणि काही सामान ठेवण्यासाठी तुम्हाला इथे जागा वगैरे दिलेली आहे. तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता. आणि जी सीट वगैरे ते स्लायडेबल आहे. म्हणजे तुमच्या हाईटनुसार तुम्ही काय ऍडजस्ट करू शकता. प्रॉपर 6 एअरबॅग लाईट वगैरे तुम्हाला या प्रकारे गाडीमध्ये मिळून जाईल. बाकी याचं डोर वगैरे या टाईपमध्ये आहे. बाकी इथं तुम्हाला एक आर्मरेस्ट वगैरे दिलेले आहे. 3 हेडर्स वगैरे आपल्याला मिळून जातील गाडीमध्ये. आता आपण बोलूया गाडीच्या रिअर प्रोफाईल बद्दल मित्रांनो. आपल्या रिअर प्रोफाईल आपल्या गाडीची. तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये आपल्याला जे कनेक्टेड लाईट्स वगैरे असतात ते आपल्याला मिळत नाही मित्रांनो. तर तुम्हाला काय हायर मॉडेलकडे जावं लागेल. पण त्यानंतर तुम्हाला इथं महिंद्रा न्यू लोगो 3XO बॅजिंग वगैरे इथं आपले प्रॉपर मिळून जाईल. रिवेक्स मॉडेल आहे तर रिवेक्सची बॅजिंग आहे. पण रिवेक्स म्हणलं कोणतं वेरियंट आहे त्याची बॅजिंग तुम्हाला मिळत नाहीये. बाकी मित्रांनो आपल्याला या बाजूला पण रिवेक्सची बॅजिंग वगैरे आहे आणि या बाजूला पण तुम्हाला रिवेक्सची बॅजिंग वगैरे मिळून जाईल मित्रांनो. नॉर्मली एंटिना वगैरे येऊन जाते. गाडी आपल्या ड्युअल टोन मध्ये मिळून जाते. ब्लॅक आणि व्हाईट कलर मध्ये एकदम चांगलं म्हणता येईल याला, ज्याला ब्लॅक अँड व्हाईट आवडते त्यांच्यासाठी. बाकी मित्रांनो आपल्या गाडीमध्ये जे टेल लाईट वगैरे आहे ही LED मध्ये दिलेली आहे. ब्रेक आणि इंडिकेटर्स आणि ब्रेक. बाकी इथं आपल्याला ब्रेक लाईट आणि रिव्हर्स लाईट वगैरे आपल्या इथं दिलेली आहे. 2 पार्किंग सेन्सर वगैरे मित्रांनो आपल्या गाडीमध्ये मिळून जाईल. आणि बुटस्पेस वगैरे पाहायला गेले मित्रांनो या प्रकारे आपल्या गाडीचे बुटस्पेस वगैरे ते मिळून जाईल. आणि 40-60 फोल्डेबल सीट वगैरे असतात ना याची ते मिळून जाते. म्हणजे की ही सीट पण फोल्ड होऊन जाईल आणि ही सीट पण फोल्ड होऊन जाईल तुम्हाला कधीच जास्त सामान वगैरे गाडीमध्ये न्यायचं असलं तर. आता लावूया एकदा डिक्कीला. बाकी आपल्याला मागं रिअर डिफॉगर वगैरे असं काही मिळत नाहीये. वायपर वगैरे पण आपल्याला मिळत नाहीये. आता आपण बोलूया साईडनं. तर आपल्या इथं येऊन जाते 42 लिटर आपल्या जे पेट्रोल टँक वगैरे मित्रांनो ते मिळून जाईल. तर तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल वगैरे इथून टाकू शकता. त्यामुळे डिझेल पण येऊन जाईल आणि पेट्रोल पण वगैरे येऊन जाते आपल्याला. संपूर्ण आपल्या गाडीचं लुक वगैरे मित्रांनो या टाईपमध्ये येऊन जाईल. आणि तुम्हाला आपल्या 3XOचा व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघायचा ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्ही ना व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.